आणि ते करण्याआधी आता माझ्यापासून सुरुवात करते. मी कोण आहे तर मी एका महाराष्ट्रीयन घरात जन्म झाला, गुजराती घरात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी काय संसार होता तर माझे सासरे टेक्सटाईल इंजिनियर होते, फेडरेशनचे MD होते. माझ्या सासूबाई ज्या 86 वर्षाच्या आहेत त्या तेव्हाच्या काळच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत. माझे मिस्टर आता ते काय आहेत ते मी मुद्दाम दाखवते. त्याच्या आधी या दोन हा माझा डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी, हे माझं फेलोशिप सर्टिफिकेट इन मेडिकल टेक्नॉलॉजी. माझं सांताक्रूज ईस्ट येथे 25 वर्ष डायग्नोस्टिक सेंटर होतं आणि त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दुनियातले सगळ्या टेस्ट आम्ही करायचो. म्हणजे स्ट्रेस टेस्ट, इकोकार्डिओग्राफी, 3D डॉपलर, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी, EEG, ECG, BMD सगळं करायचो. 25 वर्ष माझी प्रॅक्टिस होती, जी 2015 मध्ये मी बंद केली. कारण 2011 पासून मी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आधी आले, मग आम आदमी पक्षात आले, त्यानंतर माझ्याकडे वेळ नसायचा. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मला भेटायला यायची, भ्रष्टाचाराचे सगळे केलेले कारनामे घेऊन यायची. म्हणून 2015 मध्ये मी माझी चांगली चाललेली प्रॅक्टिस बंद केली. तोपर्यंत माझं डायग्नोस्टिक सेंटर होतं सांताक्रूज ईस्ट मध्ये. आता माझे मिस्टर काय करायचे, माझे मिस्टर त्यांच्या टोटल क्वालिफाईड 4 डिग्रीज आहेत आणि 5वी डिग्री फक्त एका छोट्या याच्यासाठी त्यांनी शेवटची एक्झाम दिली नाही. तर ती काय काय डिग्रीज आहेत हे त्यांच्या CAचं पार्सिंग सर्टिफिकेट, हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत आणि CAच्या एक्झामला हे त्यांचा मार्कशीट आहे. आणि CAच्या परीक्षेत लोक जेमतेम पास होतात, 2-2, 3-3 अटेम्प्ट नंतर पास होतात. माझे मिस्टर या CAच्या एक्झामला अख्ख्या देशभरात 32वे आले होते, 32वे. आणि हे रँक होल्डर असल्यामुळे टॉप 50 कंपन्यातनं ते पास झाल्या त्यांना तिथल्या तिथे जॉब ऑफर होत्या, टॉप 50 कंपनीज मधनं. आणि त्यानंतर त्यांनी जी कंपनी आधी जार्डिन फ्लेमिंग मध्ये होते, मग HSBC मध्ये होते, त्यानंतर MK मध्ये होते आणि आता JM फायनान्शियलचे MD आणि CEO आहेत. हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स. ते काही 10वी